अनगर नगरपंचायतीच्या निकालाची औपचारिक घोषणा बाकी असली तरी त्याचा जल्लोष जो आहे तो अनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनगरच्या पहिल्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील आपल्यासोबत आहेत. ते खरं तर औपचारिक घोषणा बाकी आहे ती केवळ औपचारिकता आहे. त्याचं कारण असं आहे की डमी उमेदवार आहे आणि तो अर्ज माघारी घेणार आहे. किती आनंद आहे पहिला नगराध्यक्ष झाल्यानंतरचा? खूप आनंद झालाय. व्यक्त खरं तर करता येत नाही इतका आनंद झाला. आणि गावकऱ्यांचे व सर्व आमच्या पंचक्रोशातील जी जनता आहे जी आमच्यावर एवढी प्रेम करते त्यांच्या प्रति माझं मनापासून आभार. तर गेल्या अनेक वर्षांची कुटुंबाची परंपरा आहे. स्वर्गीय अण्णांपासून ते राजन मालकांपर्यंत अगदी अजिंक्य राणांपर्यंत कसा हा वारसा पुढे न्यायचा आहे? अनगरचा विकास कशा पद्धतीने करायचं लक्ष आपल्या समोर आता? हे जो बिनविरोधाचा जो वारसा आहे जो मागच्या 60 वर्षापासून कायम आहे. काही लोकांनी ह्याला खंडित करायचा प्रयत्न केला परंतु तो सक्सेसफुल नाही झाला. आणि असंच ह्या पद्धतीने गावात जे विकास ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये अजून कसा भर करता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष असेल. अजिंक्य राणा पाटील देखील आहेत. दादा, खरं तर नगरपंचायत बिनविरोध होऊ नये यासाठी प्रचंड प्रयत्न झाले. उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला. अर्ज अर्थात तो बाद झाला. त्यावरनं देखील आता आपल्यावर टीका होती की तुम्हीच यंत्रणांचा वापर करून तो अर्ज बाद करायला लावला. आता यंत्रणांचा वापर करायला आम्ही काय निवडणूक आयोग आहोत का काय आहोत? आम्ही एक जनता आहोत आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही कोर्टात जाणार. निश्चिंत तुम्ही कोर्टात जावा. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथं जाऊ शकता, दाद मागू शकता. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तिथं. काल खरं तर जल्लोष करताना बाळराजेंचा एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये अजितदादांना खरं तर त्यांनी चॅलेंज केलेलं होतं की अनगरकरांचा नाद करू नका. आपलंही तेच मत आहे? ॲक्च्युली कसं झालेलं आहे तुम्हाला माहिती सांगतो की अनेक वर्षांपासून अनगर किंवा पाटील परिवार ह्यांच्यावर कायमच एक द्वेष मनात ठेवून हे टीका करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्याच काही पुढाऱ्यांचं किंवा काय कार्यकर्त्यांचं सुरू होतं. परंतु ज्यावेळेस राजन पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, 3 टर्म आमदार राहिलेत, अजितदादांसोबत त्या ठिकाणी त्यांनी कामही केलेलं आहे. त्यांनाही समजायला पाहिलं होतं की ज्यावेळेस त्यांचे काही कार्यकर्ते असतील किंवा कोण आमच्या राजन पाटलावर टीका करते त्यांनाही समजून सांगणं हे त्यांचं कर्तव्य होतं, काम होतं. परंतु असं न करता त्याला कुठंतरी एक मूकसंमती देण्याचं काम त्या पक्षांकडून होत असावं. आणि माझे बंधू आदरणीय बाळराजे पाटील साहेब यांच्याकडून जी भावना व्यक्त झाली किंवा त्यांच्याकडून जे बोलण्यात आलं ते कदाचित भावनेच्या भरातून किंवा ते आमच्या गावाला गटार पिटार हितपर्यंत त्या ठिकाणी म्हणलं गेलं. हे गावानीच त्या ठिकाणी एक म्हणजे उत्तर त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. मला खरं तर तुम्ही जे म्हणताय आता खरं तर मालकांनी माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केली, बाळराजेंनी देखील दिलगिरी व्यक्त केली. अमोल मिटकरींचं ट्विट आहे. मला माझे शब्द नाही ते त्यांचे शब्द आहेत त्यांना वाचून दाखवतोय. राजन पाटील आणि त्यांची 2 वाया गेलेली मोकाट काठी यांना सत्तेचा अति माज आलाय. ज्यांच्या तुकड्यावर जगला त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच, पण तुर्तास या अवलादी या मस्तीच्या वागण्याने मालकाला भिकारी बनवेल तुर्तास इतकेच. अशा पद्धतीची टीका आहे अमोल. हे वक्तव्य कसं आहे तुम्ही सांगा मला. ही संवेदनशील आहे का किंवा संविधानातले शब्द आहेत का? हे कुठं भिकायला लावतो, तुकड्यावर जगतो, हे जगतो, हे त्यांनाच कळलं पाहिजे आहे. हे अमोल मेटकरी हे कसे जगतात हे आपण बघितलं पाहिजे आहे. कारण अमोल मेटकरी हे विधान परिषद आमदार झालेले आहेत. त्याच्या आधी ते काय करत होते काय नाही आणि विधान परिषद मिळाल्यानंतर ना ते कुठे गेले काय गेले हे समजून घ्या. सातत्याने आरोप का होतात? म्हणजे तुमचं सातत्याने नाव घेतलं होतं, बाळराजेंचं नाव होतं, तुम्हाला दोघांना टार्गेट का केलं जातं असं वाटतं? कसं आहे की एखादी गोष्ट असते किंवा एखादी व्यक्ती असतो की त्यांना आपण संपूच शकत नाही राजकारणात. त्यांचं आता अनगर किंवा आमचा अनगर परिसर असेल किंवा आमचा मोहोळ तालुका असेल, आमच्या मोहोळ तालुक्यातल्या जनतेचं आमच्यावरचं जे प्रेम आहे किंवा आमच्या अनगर परिसरात आमच्या जनतेवर त्यांचं जे आमच्यावर प्रेम आहे किंवा आमचं त्यांच्यावर आहे हे कसं संपवायचं किंवा हे संपवू शकत नाही. मग नाही असं म्हणल्यानंतर मग खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करायची, वेगळ्या पद्धतीने टीका टिप्पणी करायची. हे आत्ता जे तुम्ही वाचून दाखवलं ते तशा पद्धतीने टीका टिप्पणी करायची की आम्हाला कार्ट म्हणायचं. म्हणजे तुमचं म्हणजे पोरगण दुसऱ्याच म्हणजे कार्ट ही भाषा झाली ना यांची. आता काय पुढची भूमिका असणार आहे? कारण तर या सगळ्या विरोधकांच्या टीकेला तुम्ही आत्ता उत्तर देताय. तुम्ही असंही म्हणताय की राष्ट्रवादीनं स्वतः कधीतरी भूमिका मांडली पाहिजे होती या संदर्भात. आज खरं जर बघितलं तुम्ही, आज मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी हा जिल्हा राष्ट्रवादीमय जिल्हा होता. परंतु आज अशी परिस्थिती आहे ह्या मोहोळ तालुक्यामध्ये की घड्याळाचा एकही उमेदवार आज त्यांना मिळालेला नाही. आणि हे सांगतात की कसं आहे काय झालं आहे की एखादी गोष्ट
जर आपल्याला मिळत नसेल किंवा मिळालं नाही की माणूस कसं बावचळ्यासारखं करतो, चिडचिड करतो आणि त्यातून अशा पद्धतीने काहीतरी मग कुठं बोलणं काय करणं. आज जी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, राष्ट्रवादीचे किती उमेदवार आहेत, ह्या मोहोळ तालुक्यामध्ये किती उमेदवार आहेत, तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही त्यात अभ्यास करा आणि सांगा. नक्कीच हे होते अजिंक्य राणा पाटील आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील, ज्या अनगरच्या पहिल्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि अर्थात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. संपूर्ण गुलाला पुरेवार जे आहेत माखलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यावरती टीका झाली, आरोप झाले, प्रत्यारोप झाले. या सगळ्यांचं उत्तर आणि खंडन जे आहे ते पाटील परिवाराच्या वतीनं केलं जात आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण नक्कासह आफताब शेख, ABP माझा, अनगर, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.